हॅलो हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आता मी आलेली आहे गावावरनं उन्हाळ्याच्या सुट्टीतून. तर पावसाच्या आधी क्लिनिंग करायची होती घरातली, कारण का पावसाच्या नंतरला क्लिनिंग होत नाही आणि घरात खूप असा वास वगैरे येतो. पावसामध्ये कसं काही सुकत नाही क्लिनिंग केलं तर त्याच्या आधी पाऊस चालू व्हायच्या आधी मी क्लिनिंग करत आहे. तर ते तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर पाहू शकता मी तर सगळं सकाळचे वाजलेले आहेत 9. आता इथं वरचं सगळं ह्या रॅकमधलं ती वरचं जे आहे, वरचे जे बॉक्स वगैरे आहेत ते मी या साईडला वरती माळ्यावर टाकून देणार आहे. कारण का तिकडे जे आहे त्या साईडने जर पाऊस आला ना तर पूर्ण बॉक्स वगैरे किंवा तिकडच्या वस्तू सगळ्या अशा खराब होतात. म्हणून ह्या साईडच्या वस्तू ज्या आहे मी ते इकडे ट्रान्सफर करणार आहे. आणि 2-3 रॅक ज्या आहेत त्याच्यामध्ये डबे वगैरे असतात, तिथं पाणी येत नाही. तर वरतं जे सिलिंगचं पाणी आहे ते जरा थोडंसं खाली येतं, त्याच्यामुळे तिथलं मला वस्तू बाजूला ठेवावं लागतात. इथं पाहू शकता छोट्याशा इकडच्या रॅकमधलं, स्टीलच्या रॅकमधलं मी छोटे छोटे जे डबे वगैरे आहेत छोटे मसाल्याचे वगैरे ते काढलेले आहे. आणि ते फ्रीज वगैरे मी लगेच नाही साफ करणार, तो नंतर करणार आहे. पहिल्यांदा मी भांड्यांचे रॅक सगळं क्लीन करून घेणार आहे. तर इथं पाहू शकता मी हा रॅक खाली केलेला आहे. आणि आता इकडे अर्धे भांडे घासून ठेवलेले आहेत. तर आता इकडं पाहू शकता तुम्ही बाहेर सगळे भांडे ठेवलेत घासून, मी अजून अर्धे बाकी आहेत. तर डबे वगैरे मी बाहेर गॅलरीत सुकायला ठेवलेले आहे. आणि ह्या गावावरून शेंगा वगैरे आणलेले आहे, कांदे शेंगा वगैरे. आणि गावावरून आणलेला पसारा हा जो आहे, कपड्यांची बॅग वगैरे, हे धान्य वगैरे सगळं असं ठेवलेलं आहे मी. कारण का मला ते याचं क्लिनिंग झाल्याशिवाय ती करता येणार नाही. पहिल्यांदा म्हणून मी किचनची क्लिनिंग करणार आहे. त्याच्यानंतरला मी जे गावावरून सामान आणलंय त्याची मी व्यवस्थित ठेवा. तर त्याच्यानंतरला मी लावून घेतली मेहंदी, कारण का रात्री भिजत घातली होती त्याच्यामुळे मेहंदी लावून घेतली. आणि त्यामुळे म्हटलं की दोन्ही पण कामं होऊन जातील मेहंदी लावून झाल्यावर. त्याच्यामुळे मेहंदी लावून झाली. आणि मग छान असे आता मांडणी ही जी आहे ती घासायची आहे मला. तिकडची मांडणी आहे ती पण घासायची आहे. सगळं सामान काढून झालेलं आहे, डब्बे वगैरे तुम्ही पाहू शकता. तर डब्बे वगैरे मी आता घासून बाहेर ठेवणार आहे. आणि ही जी स्टीलची मांडणी वगैरे जी आहे ती घासून घेणार आहे. त्याच्यानंतरला सगळी क्लिनिंग झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे ही कशी क्लिनिंग झाली ते. तर आता कसं असतं की आता क्लिनिंग केलं तर पुढे पावसात कशी घाण वगैरे होत नाही, म्हणून मी आताच पावसाच्या आधी क्लिनिंग करून घेते. कारण का मी मे महिन्यात गावी गेल्यामुळे मी क्लिनिंग वगैरे केली नव्हती, त्यामुळे धूळ वगैरे खूप आली होती घरामध्ये. जरी घर बंद असलं ना तरी पण धूळ ही कुठून येते माहीत नाही, पण धूळ खूप येते. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की गावावरून आल्यावरतीच क्लिनिंग करायची. बाकीचं जे बिछाना वगैरे गोधड्या वगैरे होत्या त्या धुवून ठेवल्या होत्या मी आधीच उन्हामध्ये. ऊन होतं तेव्हाच. आणि पाहू शकता वरती जो आहे माळा, त्या माळ्यावरती मी सगळं सामान असं ठेवलेलं आहे जे लागत नाही. त्याच्यावरती मी एक ओढणी ठेवलेली आहे, जेणेकरून ओढणीच्या वरती धूळ वगैरे बसले तर ओढणी धुता येते. पण असं जर सामान उघडं ठेवलं तर आपल्याला सगळं सामान घासावं लागतं, म्हणून मी ठेवत नाही. तर पाहू शकता आता याच्यातलं सगळं झालेलं आहे. आणि इथं क्लिनिंग पण झालेली आहे माझी सगळी. तर पाहू शकता इथली रॅक मी घासायला नेली आहे बाथरूममध्ये. इकडं सर्व काही भांडी घासून झालेत माझे, पाहू शकता तुम्ही पूर्ण बेडरूम भरलेले आहे. तर इथं आता माझी क्लिनिंग झालेली आहे. तर आता मी पुढं तुम्हाला पूर्ण झाल्यावरती तुम्हाला मी दाखवते कशी क्लिनिंग झालेली आहे ते. चला तर मग आता फायनली पहा माझी क्लिनिंग पूर्ण झालेली आहे. पाहू शकता किती क्लीन आणि एकदम चकचकीत दिसते सगळं. पाहू शकता तर ह्याच्यामध्ये मी गावावरून ही भाजी आणलेली आहे. ह्याच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला? आमच्याकडे पोकळा बोलतात. ही पोकळ्याची भाजी खूप छान लागते खायला. तर मी ते बनवणार आहे संध्याकाळी. तर कालपासून काही टाईम नाही भेटला बनवायला. तर इथं हे पण पाहू शकता तुम्ही किती छान असं क्लीन वगैरे झालेलं आहे. आणि इकडं पण तिथं वरचे 2 रॅक तुम्हाला बोललेले ते मी खाली केलेत. ते या साईडला ठेवलेले आहेत. कारण का तिकडं कसं तिकडनं पाऊस जर आला ना तर ते वरतून पाहू शकता वरती तिथे सगळं ओढलं होतंय. आणि मग त्याच्यामध्ये सगळं बॉक्स वगैरे खराब होतात. त्याच्यामुळं मी इथंच ठेवलेलं आहे. आणि इकडचे डबे आहेत हे पूर्ण लाईनीचे डबे आहेत, पण आता त्याच्यात सामान नाही आहे ना, म्हणून ते एकात एक टाकून ठेवलेत जेणेकरून ते खराब होऊ नये.
आणि हा एक डब्बा, हा पिठाचा डब्बा, तांदळाचा डब्बा. हे बाकीचे जे आहेत हे साखर, हा मिठाचा आहे, साखरेचा आहे. आणि याच्यामध्ये खाण्याच्या वस्तू असतात, म्हणजे बिस्किट, नानकेट वगैरे काय असेल ते. याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. ह्याच्यात मॅगी वगैरे ठेवतो. आणि त्याच्यात आहेत खारी टोस्ट बटर आहे. तर हे असं आहे. द किचन पाहू शकतात, छान असं क्लीन झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं क्लिनिंग नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय. जे आहे तुम्हाला मग सांगितलं होतं, तर ह्या 2 गोण्यांमध्ये गहू आहे खाली, याच्यामध्ये तांदूळ आहे, याच्यामध्ये रेशनिंगचं तांदूळ आहे. आणि त्याच्यामध्ये थोडेसे ते पहिलेवाले गहू होते ते वरच्या याच्यात ठेवलेलं आहे. तर ती काय बॅग आहे ते तशी ठेवली. अजून आता उद्या वगैरे बघल त्या बॅगेकडे. आणि ते शेवग्याचे म्हणजे हे जे भुईमुगाच्या शेंगा आहे ओल्या, त्या आणल्या होत्या खाण्यासाठी आणल्यात. तर त्या उकडायच्या वगैरे आहेत थोड्या थोड्या. इथे आहेत कांदे. तर असे छान असे म्हणजे इकडचे बेडरूमची सुद्धा छान अशी साफसफाई झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी क्लिनिंग नक्की कमेंट्स करून सांगा.